नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। पाहतोय महाराष्ट्राचा महासंग्राम। शरद पवारांनी संसदीय राजकारणामधून निवृत्तीचे संकेत दिले, त्यामुळे पुन्हा एकदा राज्यसभेवर जायचं की नाही याचा विचार करणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं। तसंच बारामतीमध्ये नव्या नेतृत्वाला संधी देण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केलं। पवारांचे संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत। पवारांच्या बारामतीकरांना युगेंद्रच्या नव्या नेतृत्वाला संधी देण्याचं आवाहन। आता आम्ही तुम्हाला नवीन नेतृत्व या ठिकाणी तयार करायचं या हेतूनं आज या ठिकाणी ही तरुणाची उमेदवारी दिली। शरद पवार बारामतीत युगेंद्रच्या प्रचारासाठी दिवसभर ठाण मांडून। युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी शरद पवारांच्या 4 सभा। 30 वर्ष अजित पवारांनी काम केलं, आता पुढची 30 वर्ष नव्या नेतृत्वाला द्या, पवारांचं वक्तव्य। सगळी सत्ता ही अजितदादांच्या हातात दिली आणि निर्णय तुम्ही घ्यायचा आणि त्यांनी 25 ते 30 वर्ष हे काम या ठिकाणी केलं, त्याच्याबद्दल माझ्या मनात कुठल्या प्रकारची तक्रार नाही। आता पुढची तयारी करायची का नाही? आता पुढची तयारी करायची असेल तर पुढचं 30 वर्षाचं काम करणारं नेतृत्व इथं तयार करण्याची आवश्यकता आहे। बारामतीकर बोलत नाही, पण मतदान आम्हालाच करतात, पवारांचं विधान। पुन्हा राज्यसभेवर जायचं की नाही या संदर्भात विचार करणार शरद पवार। मी खात्री एवढी देऊ इच्छितो, मी सत्तेमध्ये नाही, राज्यसभेत आहे आणि अजून माझं 1.5 वर्ष आहे। त्या 1.5 वर्षाच्या नंतर पुन्हा आता राज्यसभेत जायचं का नाही याचा विचार मला करावा लागेल। लोकसभा मी लढणार नाही, कसलीच निवडणूक लढणार नाही। किती निवडणुका करायच्या? आत्तापर्यंत 14 निवडणुका केल्या आणि तुम्ही असले लोकात एकदाही घरी पाठवलं नाही। दरवेळी निवडून देत आहे आणि दरवेळी निवडून देत आहे, त्यामुळे कुठं थांबलं पाहिजे, नवी फेरी आणली पाहिजे, हे सूत्र घेऊन मी कामाला लागले। नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे। दरम्यान जनतेचा आशीर्वाद माझ्या मागे असल्यामुळे माझा विजय होणार असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे। देवेंद्र फडणवीसांनी प्रचाराचा नारळ फोडला। देवेंद्र फडणवीसांची नागपूर दक्षिण पश्चिम मधून मतदारसंघात प्रचार रॅली। नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात काँग्रेसचे प्रफुल्ल गुडते निवडणुकीच्या रिंगणात। जनतेचा प्रचंड आशीर्वाद माझ्या मागे, मतदारसंघानं 5 वेळा मला चढत्या क्रमानं मतदान केलं, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। माझ्या मतदारसंघाने 5 वेळा चढत्या क्रमाने मला मतदान केलेलं आहे, याही वेळी ते तसंच करतील आम्हाला विश्वास आहे। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक आम्ही जिंकणार, फडणवीसांचा विश्वास। एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात महाराष्ट्राची प्रगती महाराष्ट्र पाहतोय। जनतेचा विश्वास माननीय एकनाथराव शिंदेजींवर आहे, त्यांच्या नेतृत्वात निश्चितपणे ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत। देवेंद्र फडणवीसांच्या प्रचार रॅलीवेळी महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। नागपूर की संत्री, देवाभाऊ मुख्यमंत्री अशा घोषणा महिला कार्यकर्त्यांनी दिल्या। नागपूर की संत्री, देवाभाऊ मुख्यमंत्री, नागपूर की संत्री, देवाभाऊ मुख्यमंत्री। शिवसेना धनुष्यबाण कोणाचा यावरून ठाकरेंची शिवसेना शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। डोंबिवलीमध्ये राज ठाकरेंनी केलेल्या विधानानंतर दोन्ही शिवसेनेमध्ये वार पलटवार सुरू झालेला आहे। शिवसेना धनुष्यबाण कुणाचा यावरून ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले। शिवसेना धनुष्यबाण ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी, शिंदे ठाकरेंची प्रॉपर्टी नाही, असं विधान राज ठाकरेंनी केलं। अहो, ते नाव आहे ना शिवसेना नावाचं, शिवसेना, आणि तो जो धनुष्यबाण आहे ना, तो ना त्या उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ना त्या एकनाथ शिंदेची प्रॉपर्टी, ती बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे। शिवसेना धनुष्यबाण हा बाळासाहेबांचाच हे खरं, ज्यांनी धनुष्यबाण गहाण ठेवला त्यांच्याकडून तो सोडवला, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय।
हे बाळासाहेबांचं धनुष्यबाण, बाळासाहेबांची शिवसेना. खरं आहे, ही बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांचं धनुष्यबाण. पण ज्याने गहाण टाकलं होतं ते आम्ही सोडवलं. शिवसेना बाळासाहेबांची हे सांगण्याची गरज नाही. शिवसेना चोरायला मोदी शहांनी शिंदेंना मदत केली असा पलटवार राऊतांनी केलाय. जनता, शिवसेना, शिवसैनिक, धनुष्यबाण ती एकनाथ शिंदेच्या घशात घालणारे मोदी शहा कोण, हाच तर आमचा सवाल. आणि त्याच मोदी शहाची तळी आज आमचे राज ठाकरे उचलत आहेत. बाळासाहेबांनी मृत्यूपत्रामध्ये सर्व धुरा उद्धव ठाकरेंवर सोपवली आहे. मृत्यूपत्र मीच बनवलंय, त्यामुळे शिवसेनेवर कुणाचा अधिकार हे मला माहिती आहे, असं अनिल परब यांनी म्हटलंय. जेव्हा एखादा ज्येष्ठ नेता आपली ज्या वेळेला आपलं जेव्हा धुरा दुसऱ्याकडे सोपवतो तेव्हा ती प्रॉपर्टी सकट सोपवतो. आणि बाळासाहेबांचं व्हील मीच एक्झिक्यूट केलेलं असल्यामुळे मला बाळासाहेबांनी काय काय लिहिलेलं आहे आणि कोणाला अधिकार दिलेत हे सगळ्यात जास्त मलाच माहिती आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांना महायुतीमधून विरोध करण्यात येत आहे. मलिकांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून घेण्यात आली आहे. नवाब मलिकांना मानखुर्द शिवाजीनगरमधून अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी. महायुतीच्या नेत्यांचा नवाब मलिकांच्या उमेदवारीला विरोध. नवाब मलिक महायुतीचे उमेदवार नाहीत, आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही. आशिष शेलार यांच्याकडून भूमिका स्पष्ट. जो उमेदवार शिवसेना चिन्हावर आहे त्याला आम्ही मदत करणार आहोत. त्यामुळे 34 पैकी 34 मतदारसंघ हे जिंकण्याचा, 35 पैकी 35 मतदारसंघ जिंकण्याचा प्रयत्न आमचा असेल. आम्ही नवाब मलिकांचं काम करणार. मानखुर्द शिवाजीनगरमधून शिंदेच्या शिवसेनेचे सुरेश पाटील महायुतीचे अधिकृत उमेदवार. भाजप कोणती भूमिका घेईल माहिती नाही, मात्र आमचा नवाब मलिकांना पाठिंबा नाही, शिरसाट यांचं वक्तव्य. भाजप काय भूमिका घेईल ते त्या पक्षांच्या नेत्यांचं असलेला निर्णय असेल, परंतु आमचा नवाब मलिकाला पाठिंबा नाही. नवाब मलिक आमचे पूर्वीपासून सहकारी आहेत, त्यांच्यावरचे आरोप अजून सिद्ध झाले नाहीत. आम्ही त्यांना उमेदवारी दिली असून आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. नवाब मलिक आमचे पूर्वीपासूनच सहकारी राहिलेले आहेत, मंत्री राहिले आहेत अनेक वेळा. म्हणजे सगळ्या पक्षांमध्ये असे लोक आहे की ज्यांच्या विरोधात काही ना काही कारवाई झालेली आहे, त्यांना आम्ही आता जागा दिलेली आहे. आणि कोणाला काही वेगळं वाटत असेल तर ठीक आहे, पण आम्ही आमच्या निर्णयावर कायम आहोत. शरद पवार एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काहीतरी सुरू असल्याचा दावा नवाब मलिकांनी केलाय. दरम्यान निकालानंतर परिस्थिती वेगळी असू शकते असं देखील मलिकांनी म्हटलं आहे. एका मुलाखतीत सांगितलं होतं की शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काहीतरी तर सुरू आहे, ते काय होतं? अशी चर्चाच आहे ना. या महाराष्ट्रामध्ये कुठला राजकारण कुठे चालतोय, कोण काँग्रेसची माणसं भाजपवासी होत आहे, भाजपवासी काँग्रेसमध्ये येत आहे, पवारसाहेबांच्या सोबत येत आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये राजकारण स्पष्ट होतच नाही. निकालानंतर काय परिस्थिती होईल, काटेका मुकाबला आहे, पण कोण कुठे जाईल आज आपल्याला कोणाला सांगता येत नाही. पण नवाब मलिक म्हणालेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या मुख्यमंत्री होण्यासाठी शरद पवारांसोबतही जाऊ शकतात असं त्यांनी म्हटलं. त्यांनी भाष्य वगैरे करण्याच्या, भविष्य सांगण्याच्या भानगडीत पडू नये. त्यांचा व्यवसाय हा पोपटवाल्याचा नाही आहे, एवढं त्यांनी लक्षात ठेवा. कोल्हापूर उत्तरसाठी सतेज पाटलांनी आज तातडीची बैठक घेतली. गादीचा सन्मान पुढेही ठेवणार असं सतेज पाटील यांनी म्हटलेलं आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघासंदर्भात रात्रीपर्यंत पुढील दिशा ठरवणार असंही सतेज पाटलांनी स्पष्ट केलंय. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजेंनी अर्ज मागे घेतल्यानंतर सतेज पाटलांनी आज तातडीची बैठक घेतली. सतेज पाटलांची अजिंक्य तारा कार्यालयात इंडिया आघाडीतील पक्षांसोबत चर्चा झाली. सर्वांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवणार, रात्रीपर्यंत भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सतेज पाटील यांनी दिली आहे. मला वाटते आता पुढची दिशा मी शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा महाविकास इंडिया आघाडीचे, ह्या सगळ्यांना विश्वासात घेऊन आज रात्रीपर्यंत आमची भूमिका उत्तरबद्दल स्पष्ट होईल. कालच्या घटनेवर बोलून नवीन वाद निर्माण करणार नाही, गादीचा सन्मान पुढेही ठेवणार असं देखील सतेज पाटील म्हणाले. झाले, घटना घडलेली आता त्याच्यावर बोलून आणि नवीन वाद निर्माण मी करणार नाही. 23 तारखेनंतर जनता महायुतीला गायब करणार असं उत्तर सतेज पाटलांनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला दिलंय. या ठिकाणी उत्तर कोल्हापूरमधनं काँग्रेस मात्र
गायब झालेली आहे. महाराष्ट्रातली जनता महायुतीला गायब करेल 20 तारखेला मतदान झाल्यावर त्यांना लक्षात येईल. मधुरिमा राजेंनी माघार घेतल्यानंतर कार्यकर्त्यांसमोर सतेज पाटलांना अश्रू अनावर झाले होते. दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं. मधुरिमा राजेंच्या माघारीनंतर सतेज पाटील आक्रमक बनले होते. दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना मग. कोल्हापूर उत्तरसाठी मी भांडलो, आम्ही 7 वेळा तिथं जिंकलो, पण काँग्रेसने जागा दिली नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय. मी स्वतः त्या जागेसाठी बैठकीमध्ये 7 दिवस भांडलेलो आहे. कोल्हापूर उत्तर ही जागा शिवसेनेनं 7 वेळा जिंकली. कोल्हापूर उत्तर मधून मधुरिमा राजेंनी माघार घेतल्यानंतर शाहू महाराजांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे, ते आपण पाहूया. मधुरिमा राजेंच्या माघारीवर शाहू महाराज छत्रपतींचं स्पष्टीकरण. सामान्य कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठीच मधुरिमा राजे छत्रपतींनी माघार घेतली. खासदार छत्रपती शाहू महाराजांकडून पत्रकाद्वारे स्पष्टीकरण. सामान्य कार्यकर्त्याला नाराज करून निवडणूक लढवणं मान्य नाही. एकाच कुटुंबात 2 पदं नको ही पहिल्यापासून आमची भूमिका. लाटकरांनी माघार घेतली तर निवडणूक लढवायची हे आधीच ठरलं होतं असं शाहू महाराजांनी म्हटलंय. राजेश लाटकर काँग्रेस विचारांचे, त्यांच्या विजयासाठी आम्ही प्रयत्न करणार असं देखील शाहू महाराज यांनी म्हटलंय. सतेज पाटलांनी छत्रपती घराण्याचा अपमान केला नाही, विरोधकांकडून कांगावा केला जातोय असं देखील शाहू महाराजांनी स्पष्ट केलंय. मधुरिमा राजेंच्या माघारीनंतर मी राजीनामा देणार अशा अफवा आहेत असं स्पष्टीकरण सुद्धा शाहू महाराज यांनी दिलंय. नाशिकच्या देवळाली मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या राजश्री अहिरराव यांनी बंडखोरी केली. देवळालीमधून दादांच्या राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. नाशिकच्या देवळाली मतदारसंघात महायुतीमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून बंडखोरी. नाशिकच्या देवळालीत अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या सरोज अहिरेंना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेकडून राजश्री अहिरराव यांना हेलिकॉप्टरनं एबी फॉर्म पाठवण्यात आले होते. माघार घेण्यास सांगितल्यावर शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री अहिरराव नॉट रिचेबल झाल्या होत्या. नॉट रिचेबल नव्हते. मी वणीला गेले होते की 2-4 दिवस माझे देवदर्शन चालू आहे. राजश्री अहिरराव यांचा एबी फॉर्म अधिकृत नसल्याचं नंतर शिंदे गटानं पत्र पाठवलं होतं. काल दिवसभर ज्या काही घडामोडी घडल्या त्यात आयोगाचं मला अजून काही चालेल नाहीये किंवा आमचे रिटर्निंग ऑफिसर त्यांच्याकडचे मला काही पत्र वगैरे नाही आणि पक्ष मला जो आदेश देईल त्याप्रमाणे मी पुढे जाईल. एकनाथ शिंदे जो आदेश देतील तो मी पाळणार. शिंदे गटाच्या राजश्री अहिरराव यांच्याकडून भूमिका स्पष्ट. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी राजश्री अहिरराव पळून गेल्या. 23 तारखेला त्यांचं नाटक समोर येईल. सरोज अहिरेंची राजश्री अहिरराव यांच्यावर टीका. पळून गेल्या आणि पळून गेल्यानंतर नॉट रिचेबल होणं काय, नंतर काय त्यांनी जे काही केलेलं आहे आणि कोणाच्या साथीने केलेलं आहे हे संपूर्ण जनतेला माहीत आहे. तर हे सगळं त्यांचं जे नाटक आहे हे 23 तारखेला उघड होईल. मायबाप जनतेनं माझ्यावर प्रेम केलं, काही नसताना मला पदरात घेतलं. प्रचार करताना सरोज अहिरे भावूक झाल्या. या मायबाप जनतेने माझ्याजवळ काही नव्हतं त्यावेळेस मला पदरात घेतलं आणि म्हणजे तो विषय काढला तर मी भावनिक होते, परंतु मनापासून ऋणी आहे. या मायबाप जनतेची मनापासून ऋणी आहे. माझं सरकार आल्यावर कुठल्याही गोष्टी फुकट मिळणार नाहीत असं राज ठाकरे म्हणाले. सरकार आल्यावर मी माझ्या जनतेला सक्षम करणार असं राज ठाकरे म्हणाले आहेत. यवतमाळच्या राळेगाव मधल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं. आज लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला महिन्याला काही पैसे मिळाले असतील मिळाले, काही जण नसतील मिळाले, पण यातनं हाताला काही लागणार नाही तुम्हाला. उद्या माझं सरकार आल्यानंतर असल्या फुकट गोष्टी कुठच्या मिळणार नाही. ज्या माझ्या महिला भगिनी ज्या आहेत त्यांच्या हाताला काम मिळेल त्यांना मी सक्षम करीन. मला असं वाटतं महाराष्ट्रामधला प्रत्येक माणूस आपण सक्षम केला पाहिजे. अहो, महाराष्ट्र राज्य आहे ते, दुसरं कुठचं इतर राज्य नाहीये. सगळ्या बाजूनी सगळा आपला सत्यानाश होतोय आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये माझे तुम्ही सगळे सहकारी, माझे बांधव, तुम्ही नीट पाहिलं पाहिजे. तुम्ही लोकांना समजावलं पाहिजे, सांगितलं पाहिजेत की हा महाराष्ट्र कोणत्या दिशेला चाललाय. आपण खड्ड्यात चाललोत.
मला असं वाटतं ही जबाबदारी आपली आहे. लोकांसाठी लाचार होऊन नुसते फक्त गुलामासारखे वागून फक्त उन्हातारामध्ये यांच्यासाठी मतदान करण्यासाठी जन्म नाही झाला तुमचा. म्हणून आज या निवडणुकीला मी जो तुमच्या समोर आलेलो आहे तो काय फार मोठं लंब चौडं भाषण करण्यासाठी नाही आलोय. मी फक्त तुम्हाला जाग करण्यासाठी आलोय. ही संधी वारंवार येत नाही. 5 वर्षानंतर परत येणार तुम्हाला मतदान. 5-5 वर्षांनी वय वाढत जातं. हा काही शाहरुख खान आणि सलमान खानचा पिक्चर नाहीये. शुक्रवारी पडला की सोमवारी दुसरा पिक्चर सुरू केला. आणि आता विधानसभेचे वारे महत्वाच्या बातम्या आपण पाहूया. कोल्हापुरातील पहिल्याच प्रचार सभेमध्ये उद्धव ठाकरे यांची 5 मोठी आश्वासनं. महाविकास आघाडीचं सरकार हमीभाव, मोफत शिक्षण, पोलीस भरती, मुंबईत घरं ते स्थिर भाव देणार, ठाकरेंची घोषणा. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांना मोठा धक्का. हर्षवर्धन पाटलांचे चुलत बंधू मयूर पाटील यांचा प्रवीण माने यांना जाहीर पाठिंबा. मयूर पाटील इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती. बारामतीमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये गोविंदबाग इथे भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांचा प्रवेश. भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे माजी सदस्य हनुमंत कोकरे आणि पदाधिकारी शरद पवार गटात. जयश्री थोरातांवर टीका केल्यावर कुपाटीने पळाले. बाळासाहेब थोरातांनी सुजय विखेंची खिल्ली उडवली. विखे पाटलांच्या शिर्डी मतदारसंघातील बाळासाहेब थोरातांची प्रभावती घोगरे यांच्यासाठी सभा. आम्ही आलो म्हणून ते तुमच्याशी चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच झाला असता. मतदारांना उद्देशून बाळासाहेब थोरात यांचा विखे पाटील पितापुत्रांवर निशाणा. मी कधीच बेईमानी करणार नाही, कुणाला पाठिंबा देणार नाही. विधानसभेसाठी मनोज जरांगे यांची भूमिका स्पष्ट. जालन्याच्या परतूर शहरामध्ये महायुतीचे उमेदवार बबनराव लोणीकर यांच्या प्रचारार्थ संवाद बैठक. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याचं चित्र कसं आहे ते आपण पाहूया. तर अर्ज माघारीनंतरचे फॉर्म्युले आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 101, शिवसेना ठाकरे गट 92 आणि राष्ट्रवादी पवार गट 87 जागा लढवणार आहे. तर महायुतीचे भाजपचे 148 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. शिवसेना शिंदे गटाचे 85 आणि राष्ट्रवादी दादा गटाचे 54 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.